हा प्रश्न तर एकदम IMP आहे. हा प्रश्न तर सोडूच नका, एकदम कठीण आहे या भागावरचा. याच्या पुढचा प्रश्न घेणार नाही म्हणून हा प्रश्न पहा. म्हणजे पहा, बस्टर डग्लस बॉक्सिंगच्या क्षेत्रातील असं नाव की ज्या व्यक्तीचा एका वेळी 10 मधून 1 मॅच जिंकल्या जात होती आणि त्या व्यक्तीने माईक टायसन सारख्या अशा व्यक्तीला की जो तुमच्या बॉक्सिंग क्षेत्रातला असा व्यक्ती होता की ज्याच्या समोर नुसते 2 ते 3 राऊंड टिकणं सुद्धा खूप मोठी गोष्ट होती. म्हणजे अशीच एक स्टोरी मित्रांनो बस्टर डग्लसची की ज्याने जेव्हा त्याच्या 10 ते 12 मॅचेमध्ये तो एकच मॅच जिंकत होता आणि त्याच्यानंतर त्याचं स्वप्न होतं की आपण मोठं बॉक्सर बनावं आणि त्याच्या आईची तब्येत सुद्धा खूप खराब राहत होती. मग त्याच्या त्याने एकदा वचन दिलं की आई एक दिवस मी मोठा बॉक्सर बनल्याशिवाय राहणार नाही. आणि आईला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी त्यानं पूर्ण लढा दिला कोणाविरुद्ध तर तो म्हणजे माईक टायसन. आणि 1990च्या क्षेत्रातील सर्वात खतरनाक बॉक्सर जर कोण असेल तो आहे मित्रांनो माईक टायसन. त्याशी लढत असताना तब्बल 10 राऊंडची लढत होती आणि त्याच्यामध्ये 9 राऊंड पर्यंत तो पूर्ण बॅक फुटला होता, म्हणजे पूर्ण मार खात होता. परंतु 10व्या राऊंडला शेवटच्या 10व्या राऊंडला त्याने बस्टर डग्लसने जो माईक टायसन होता बॉक्सिंग क्षेत्रातील सर्वोत्तम खेळाडू त्याला 10व्या राऊंड मध्ये त्याने जवळपास मित्रांनो नॉकआउट केला फक्त पंचवीस. आणि सध्याची पोलीस भरतीच्या पोरांची हीच परिस्थिती मित्रांनो. 9 राऊंड तुम्ही पूर्ण काढले. आता हा शेवटचा राऊंड आहे आपला 15 मार्चला येणारा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला शेवटच्या राऊंड मध्ये आपला नॉकआउट खेळी खेळायची म्हणजे पेपर पूर्ण नॉकआउट झाला पाहिजे. परंतु याच्यासाठी तुमची मेहनत ती मागे गेली ते कामात येणारे लक्षात ठेव जा. नाहीतर मागे मेहनत नाही सर आम्ही आता नॉकआउट करू तुमची नॉकआउट होण्याची पहिल्याच राऊंड मध्ये पाळी याची गॅरंटी नाही. तसंच पहा मित्रांनो. आणि आपला पोलीस भरतीचा पेपर आला म्हणला आणि त्याच्यामध्ये किल्ल्यावरील हा प्रश्न नाही आला तर असं कधी होणार नाही. बरोबर आहे ना. मग त्याच प्रश्नाबद्दल आपण 10 ते 12 मिनिटाचा एक व्हिडिओ बनवू. हा आणि याच्यावरचा 100% एक प्रश्न तुमच्या पेपरात येईल म्हणजे येईल. याच्यावर तुम्ही फक्त आणि हे जे 4 ते 5 प्रकारचे प्रश्न याच्यावर बनतील ते 100% तुमच्या पेपरात याच्यातला एखादा तरी प्रश्न येईल याची गॅरंटी. म्हणून फक्त 5 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ पूर्ण पहा. संपल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर 1 मार्क कन्फर्म झाला म्हणून धरून चला. जर पेपरात प्रश्न आला तर जास्तीत जास्त 10 सेकंदात तुम्ही उडवा. मग प्रश्नाबद्दल सांगण्याआधी आपण थोडंफार बेसिक समजून घेऊ. पहिली गोष्ट तर हा जो प्रश्न आहे तुमचा काम व काळ या घटकातील कोणत्या घटकातील हा प्रश्न आपला काम व काळ म्हणजे काम व काळ या आपल्या घटकातील याच्यावर पूर्ण कन्सेप्ट लागते आणि त्या काम व काळ या घटकामधीलच हा एक प्रकार. मग याच्याबद्दल काही गोष्टी आपण आधी समजून घेऊ. बघा प्रश्न कसा पडेल आपल्याला की एका किल्ल्यावर किंवा शाळेत. आता हा प्रश्न 2 प्रकार येतो. किल्ला पण येतो आणि शाळेतील पण येतो की सर एका किल्ल्यावर काही काय आहेत सैनिक. एका किल्ल्यावर सैनिक किंवा शाळेतील काय असतील विद्यार्थी. शाळेतील काय असतील सर विद्यार्थी असतील. आपण लॉजिक समजून घेऊ म्हणजे प्रश्न आपोआप तुम्हाला समजून घेऊ. ठीक आहे. मग सर शाळेत सैनिक आहे आपलं किल्ल्यावर सैनिक आहे शाळेत विद्यार्थी आहे तर सैनिक काही काळासाठी किल्ल्यावर आले. फॉर एक्झाम्पल काही 10 सैनिक किल्ल्यावर आले. 10 सैनिक किल्ल्यावर आले किंवा शाळेत 10 विद्यार्थी आले जी बोर्डिंगची स्कूल आहे. शाळेत 10 विद्यार्थी आले किंवा सैनिक किल्ल्यावर 10 सैनिक आले. मग 10 लोक 1 महिना राहणारे असं आम्हाला सांगण्यात आलं. किती हे पोरं 10 दिवस शाळेमध्ये येणार किंवा 10 सैनिक किल्ल्यावर राहणारे असं आम्हाला सांगण्यात आलं. मग आम्ही काय केलं घरून पोळ्या बनवल्या किंवा कणिक भिजवलं की जे या लोकांना 10 दिवस पुरेल. आपण काय हिशोब पकडला की सर एक शिपाई एक सैनिक 1 पोळी एका दिवसाला खातो. आपण हिशोब पकडला. तू म्हणता सर एकच पोळी खातो का नाही रे दादा आपण फक्त हिशोब पकडला. 1 पोळी एका सैनिक एका दिवसाला खातो येणार हे 30 दिवसांसाठी म्हणजे एका सैनिकासाठी किती पोळ्या सर 30 पोळ्या. एका सैनिकासाठी 30 पोळ्या. मग एकूण 10 दिवसासाठी 10 सैनिकांसाठी किती पोळ्या सर 300 पोळ्या. किती पोळ्या आणल्या मग आपण 300 पोळ्या. की सर आम्हाला सूचना मिळाली आपल्या किल्ल्यावर 10 लोक 10 दिवसांसाठी राहायला येत आहे त्यांच्या जेवणाची सोय लावा. आम्ही लगेच पकडलं काय की सर एक व्यक्ती म्हणजे एक सैनिक 1 पोळी एका दिवसाला खातो तर 10 सैनिक 10 दिवसांना 300 पोळ्या खातात. परंतु घोड असा झाल्यानंतर की हे सैनिक आले यांनी 10 दिवस जेवण केलं. काय केलं यांनी 10 दिवस जेवण केलं. पहा 10 सैनिकांनी सर 10 दिवस जेवण केलं म्हणजे एका सैनिकाने एका दिवसाला 1 पोळी खाल्ली. मग 10 दिवसात त्यांनी किती पोळ्या खाल्ल्या सर 10 एका सैनिकांना. मग 10 दिवसात 10 सैनिकांनी किती पोळ्या खाल्ल्या तर 10 गुणिले 10 सर 100 पोळ्या खाल्ल्या. किती पोळ्या खाल्ल्या 100. उरलेल्या पोळ्या किती सर 200. उरलेल्या पोळ्या किती 200. अजून हे 10 जर आले पुढचे 20 दिवस त्यांना या पोळ्या पुरतील. आता अन्न किती दिवसांचं बाकी सर 20 दिवसांचं. किती पोळ्या आहे 200 पोळ्या. पोळ्या किती उरल्या आपल्या
200. परंतु घोळ असा झाला की सर हे जे 10 होते ना त्यांच्यात अजून 5 येऊन गेले. काय आलं? त्यांच्यात अजून 10 नवीन आले. म्हणजे 10 तर आहेच, अजून 10 त्यांच्यामध्ये नवीन आले. म्हणजे सैनिक वाढले कमी झाले? सर सैनिक वाढले. जे सैनिकांचं महिन्याभराचं जेवण होतं त्याचं महिनाभर पुरी का? महिनाभर जे जेवण ठेवलं होतं आता 10 दिवस ते जेवले. 20 दिवसाच्या 200 पुड्या बाकी, पण 10 लोकांसाठी जे या पुड्या किती लोकांसाठी? 10. पण आपले लोक किती आले आता? सर 20 झाले. मग 20 लोकांना एका दिवसाला किती पोळ्या लागतील? सर 20. एका दिवसाला 20 खातील तर 200 पोळ्या किती दिवसात संपवतील सर? ते 10 दिवसातच संपवतील. बरोबर आहे. म्हणजे जे 1 महिना पुरणार जेवण आहे ते किती दिवस पुरलं फक्त त्यांना? सर पहिला 10 दिवस आणि नंतरचे 10, म्हणजे 20 दिवसात त्यांना पोळ्या संपवल्या. बस अशा प्रकारचा प्रश्न आहे की सर काही सैनिक पहिल्यांदा आले, 100 आले, मग त्यांनी काही दिवस जेवण केलं, त्याच्यानंतर मग बाकीचे लोक आले, मग ते जेवण जेवढे दिवस पुरणार होते तेवढे दिवस पुरीन का? अशातला हा भाग आहे, काही वेगळेच्यात नाही. आपण पोळ्यांच्या वर्षावर हा प्रश्न सोडवून घेऊ, काहीच कठीण नाहीये. पहिलाच प्रश्न सोडवून देतो तुम्हाला. काय करायचं? फक्त एका लाईनीत सगळा हिशोब लिहायचा. एका किल्ल्यावर 1200 सैनिकांना, किती सैनिक आहे सर? 1200. बरं, 1200 सैनिकांना 60 दिवस अन्न पुरेल. किती दिवस अन्न पुरेल? 60 दिवस. या अन्न पुरते, म्हणजे किल्ल्यावर 1200 लोक, त्यांना 60 दिवस अन्न पुरेल असं अन्न आपल्या किल्ल्यावर आहे. परंतु काय होतं? 30 दिवसांनंतर 3 जे सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आले. काय आलं? 30 दिवसांपर्यंत हे राहिले आणि असं वाटलं की हल्ला मोठा होणार आहे म्हणून आपण 300 लोक वाढवून घेतले. 300 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आले तर अन्न किती दिवस पुरेल? पहा, 1200 सैनिकांना 60 दिवस पुरेल एवढं अन्न होतं. पण काही दिवसांनंतर हे सैनिक 1200 चे किती झाले सर? 1500. मग तरी मला सांगा हे 60च दिवस अन्न पुरेल का? मला सांगा तुम्ही 60च दिवस हे अन्न पुरेल का बरं? तर नाही सर. दिवसांची संख्या कशी होईल? कमी. बस तेवढंच विचारलं की हे अन्न 300 लोक शिल्लक आल्यानंतर किती लोकांना पुरेल? किती सोपं आहे पहा बरं. मग हिशोब काय करू आपण की सर 1200 लोक आहे, 60 दिवस अन्न पुरतंय. काय? 1200 लोकांना 60 दिवस अन्न पुरतंय, म्हणजे एका दिवसाला 1 पोळी. मग एका दिवसाला 1 पोळी तर 60 दिवसाला 60 पोळ्या. किती व्यक्तींना? एका व्यक्तीला. एका दिवसाला जर 1 पोळी घेतली तर 60 दिवसांना किती पोळ्या असतील सर? 60 पोळ्या. मग तसे व्यक्ती किती आहे? 1200. किती व्यक्ती तसे? 1200. मग एकूण किती पोळ्या आणून ठेवल्या असतील रे आपण त्याच्यावर? किल्ल्यावर किती पोळ्या आणल्या एकूण? 72,000. बरोबर आहे. 1 2 3 0 आणि 72,000. एकूण पोळ्या आणल्या मी 72,000, ज्या की 1200 लोकांना 60 दिवस पुरणार. परंतु सर 30 दिवसांनंतर काही लोक परत आले, जास्तीचे आले. म्हणजे आता लोक 1200 का? नाही, आता लोक 1500 झाले. किती झाले लोक आता? 1500. बरोबर आहे. हा, पोळ्या 72,000. मग 72,000 पोळ्या तर 1500 लोक खाणार आहे का? नाही. पण त्याच्या काही कंडिशन समजून घ्या. 30 दिवसांनंतर ते लोक आले ना. किती दिवसांनंतर? 30. हे 60 दिवसासाठी आले, 30 दिवसांना समजलं की मोठं पाठबळ येते तिकडून अजून, म्हणजे 30 लोक अजून आपण 300 लोक अजून बोलवले. मग आता 1200 चे किती लोक झाले? हे 1500 झाले. लोक किती झाले? हे 1500. परंतु सर 30 दिवसांपर्यंत 1200 लोकांनाच पोळ्या खाल्ल्या ना. या 30 दिवसांपर्यंत काय आलं? 1200 लोकांनाच पोळ्या खाल्ल्या. मग 1200 लोकांना 30 दिवसांमध्ये किती पोळ्या खाल्ल्या असतील सर? मग 1200 लोकांना 30 दिवसांमध्ये किती पोळ्या खाल्ल्या? करून घ्या. 12 36, म्हणजे सर 36,000 पोळ्या यांना खाल्ल्या. म्हणजे अर्ध्या पोळ्याच खाल्ल्या ना रे. 1200 लोकांना 30 दिवसात 36,000 पोळ्या खाल्ल्या. आपल्याला अन्न वाढवणार नाही. 300 लोक नवीन आले, याच्यातच जेवाळा. आम्हाला काही घेणं नाही. नवीन आणले आमच्या उपकारासाठी आणले का? बरोबर आहे ना. याच्यातच जेवाळा, आम्हाला काही घेणं नाही का? मग हे जे 3600, आता पोळ्या 3600. आता पहा, 30 दिवस अन्न खाल्लं, 1200 लोक असतात, अजून किती दिवस पुरला असतं पुढे अन्न? 36 दिवस पुरला असतं 1200 लोकांसाठी. कारण 72,000 पोळ्या, 36,000 खाल्ल्या. 36,000 खायच्या बाकी, जे 1200 लोकांना 30 दिवस जातील. परंतु नाही सर, आता लोक आहे 1500. किती लोक आहे? 1500. आणि पोळ्या किती सर? 36,000. पोळ्या किती आहे? 36,000 पोळ्या आहे आणि 1500 लोक आहे. काय करायचं मग? काय नाही सर, 36,000 पोळ्या, 1500 लोक, किती दिवस पुरेल पाहून घ्या. म्हणजे लिहायचं कसं पहा. इथं लिहायचे असतात दिवस. दिवस किती माहिती का आता? नाही. लोक किती झाले सर? 1500. पुढच्या गणितामध्ये तर पुरं समजून जाईल तुम्हाला. बरोबर. काय? 36,000. मग दिवस काढायचे. मग काय घ्यायचं? एक्स बरोबर 36,000 भागेला 1500. 0 0 कॅन्सल. 15 दुने 30, उरले 6, 6 वर 0 आणि 15 चौक 60.
किती दिवस पुरेल? सर जे अन्न 30 दिवस पुरणार होतं ते किती दिवस पुरत आहे आता? 24 दिवस. किती दिवस पुरतंय? 24. जे टोटल 60 दिवस पुरणार होतं ते किती दिवस पुरत आहे आता सर? 54 दिवस. कारण 30 दिवस ऑलरेडी खाल्लंय, नंतरचं 24 दिवस. ठीक आहे, मग ते अन्न किती दिवस पुरत आहे आता? 30 दिवसाच्या जागेवर 24 दिवस. करून 300 लोक वाढले सर, ज्यांना पोळ्या खाऊन घेतल्या आधी. 300 लोकांना पोळ्या खाऊन घेतल्या आपल्या. समजलं असेल तुम्हाला? काही वेळ कठीण का? नाहीये, काही एवढं कठीण नाहीये. पुढचा प्रश्न घेऊ. अजून शॉर्टकट आहे बरीच्यात, पण आपण कन्सेप्च्युअली जातोय, ते सगळं समजून घ्या. काही नाही, एका लाईन तुम्हाला समजेल. पहा आता डायरेक्ट तुम्ही सांग सर, एका शाळेत 400 मुलांना 12 दिवस पुरेल इतके जेवण शिल्लक आहे. किती जेवण आणलंय आपण ना? 400 पोरांना 12 दिवस पुरेल येतं. मग किती पोळ्या आणल्या बरं टोटल? सर 12 चोक 48, म्हणजे 4800 पोळ्या तुम्ही आणल्या. किती पोळ्या आणल्या? 4800. जर या शाळेमध्ये अजून 80 मुले नवीन आले तर ते जेवण मुलांना किती दिवस पुरेल? 400 पोरांना 12 दिवस ते जेवण पुरतं, तर 80 मुलं नवीन आले, मग किती झाले सर मुलं आता? 480. आता काही जेवण खायला सांगेल का? नाही. इथं तरी सांगितलं होतं की यांना 30 दिवस नंतर आले, पण हे सुरुवातीलाच आले. दिलं नाही पण आले ना शिल्लक. मग 480 लोक किती दिवस जेवण करतील काही माहिती का सर? नाही. किती पोळ्या आहे आपल्याकडे? 4800. किती पोळ्या आपल्याकडे? 4800. ठीक आहे, मग काय कर सांग सर? x बरोबर 4800 भागेला 480. 480 एक 480 एक किती दिवस पुरेल म्हणणं सर? 10 दिवस. किती दिवस पुरेल आपल्याला ना? 10 दिवस. काही कठीण नाही. किंवा याला तुम्ही डायरेक्टली असं लिहू शकता, 400 गुणेला 12 बरोबर 480 गुणेला 100. मग हे भागेला ते सोडवून घ्या तुम्ही, तसं काही कठीण नाही. पुढचा प्रश्न. परत हा प्रश्न. एक सैनिक तळावर 100 सैनिकांना, पहा सैनिक तळे 100 सैनिकांना 10 दिवस, किती दिवस? 10 दिवस पुरेल इतके अन्न उपलब्ध आहे. 100 सैनिकांना 10 दिवस पुरेल इतके अन्न उपलब्ध आहे. 2 दिवसांनंतर पहा किती पोळ्या असतील एकूण सर? 1000 पोळ्या. किती पोळ्या एकूण? 1000 पोळ्या. पण 2 दिवसांनंतर की 60 सैनिक आले, तर राहिलेले रेशन किती दिवस पुरेल? मला सांगा सर, 100 सैनिक 10 दिवसाचा आपण एकूण 1000 पोळ्या आणल्या आहे, पण 2 दिवसांना शिल्लकचे माणसं आले. म्हणजे काय झालं सर? 2 दिवसांपर्यंत 100 लोक जेवले गेले. मला सांगा तुम्ही, बरोबर आहे का? आपलं का चुकीचं काही? कमेंट मध्ये सांगा थोडंफार. सर 2 दिवसामध्ये 60 लोक वाढले, पण 2 दिवसापर्यंत 100 लोक जेवले. मग 1000 पोळ्यांपैकी 2 दिवसात किती पोळ्या खाल्ल्या ना सर? 100 लोकांना 2 दिवसात किती पोळ्या खाल्ल्या? 200. किती पोळ्या खाल्ल्या? 200. उरलेल्या पोळ्या किती सर? 800. उरलेल्या पोळ्या किती आहे? 800. आता लोक किती झाले सर? हे झाले 160. आता हे अन्न 8 दिवस पुरायला पाहिजे होतं, पण आता कमी दिवस पुरेल, कारण 100 लोकांसाठी 8 दिवस पुरणार होतं 160 साठी. मग गुणेला x बरोबर 800. मग काय करू सर? x बरोबर 800 भागेला 160. 0 0 कॅन्सल. 16 1 16, 16 5 80. मग x बरोबर काय आलं? 5. किती दिवस पुरेल हे अन्न? मग हे पहिले 2 दिवस पुरलं आणि नंतर 5, म्हणजे एकूण 7 दिवस पुरलं. जे किती दिवस पुरणार होतं सर? 10 दिवस. काहून कमी दिवस झाले? कारण 60 लोक वाढले. काहून कमी झाले लोक? कारण 60 लोक वाढले, म्हणून जेवणाचे दिवस कमी झाले. काही कडे नाही का? नाही सर. एकूण लोक काय लिहायचं मला सांगतो. इथं लिहायचे दिवस, आणि इथं आता एकूण आपल्या पोळ्या. काय राहील इथं? पोळ्या. ठीक आहे. पहिल्यांदा पहिली कंडिशन, नंतर काही लोकांना दिवस आले, म्हणजे काही दिवस आधीच्या लोकांना ते अन्न खायले. मग किती खाल्लंय सर? 1000 पोळ्यामध्ये 200 पोळ्या अन्नच खाल्ल्या. उरल्या किती पोळ्या? 800. 800 पोळ्यांमध्ये सहभागी 60 लोक झाल्यानंतर, म्हणून तेवढे दिवस कमी होते. ठीक आहे. आधीच डायरेक्ट असं न कर्जा की 160 आणि कर्जा ना भागसा, उत्तर बरोबर येणार नाही. कंडिशन समजून घ्या. आता या प्रश्नाला तुम्हाला समजून जाईल. एका वसतिगृहात 150 विद्यार्थी, पाचमा सांगितलंय खाणारे लोक किती? 150 गुणेला 45. पुरेल एवढा अन्न साठा आहे. पहा किती अन्न साठा आहे? मग हा सर 45 0 0 बरोबर आहे. त्यानंतर 45 5 225 बरोबर आहे ना? नाही तर मग काही टेन्शन नाही घ्या. 15 5 गेलं चालेल, पण 45 5 45 10 200 450 450 4 225 225 5 हच्च्याला 22. 45 1 45 45 आणि 22 किती झाले? हे 7 आणि 6. किती अन्न आहे सर? हे 6750. किंवा साईडला करून घ्यायचं. 45 गुणिले 15, 15 5 75 5 हच्च्याला 7, 15 चोक 60 आणि 7 67 आणि 0 7 6750 पोळ्या. 150 विद्यार्थ्यांना 45 दिवस पुरेल इतके किती पोळ्या आहे? 6750 पोळ्या. 10 दिवसांनी यातील 25 विद्यार्थी सोडून गेले,
विद्यार्थी जर वाढले तर जेवणाचे दिवस कमी, पण विद्यार्थी सोडून गेले तर जेवणाचे दिवस जास्त. लक्षात ठेवा. मग 150 विद्यार्थी किती दिवसानंतर काय विद्यार्थी सोडून गेले? 10 दिवसानंतर. पण 10 दिवसांपर्यंत जेवण कोण केलं? सर 10 दिवसांपर्यंत 150 विद्यार्थ्यांनी जेवण केलं. मग किती पोळ्या खाल्ल्या त्यांना? सर 150 गुणेला 10 बरोबर किती झाल्या सर? 1500. किती पोळ्या झाल्या या? 1500. की सर 150 दिवसांपर्यंत 150 लोकांनी 10 दिवसांपर्यंत 1500 पोळ्या खाल्ल्या. मग 6750 मधून 1500 पोळ्या तर 10 दिवसातच गेल्या. उरल्या पोळ्या किती आहे? सर 0, 5, 7तून 5 गेले 2, 6तून 1 गेला 5. सर 5250 म्हणजे 5250 पोळ्या उरल्या. 25 लोक सोडून गेले. उरलेले लोक किती आहे सर? आता 125 लोक उरले. उरलेले लोक किती? 125. गुन्हेला किती दिवस उरले? काही माहिती नाही. एक्स. आणि एक्स बरोबर तुम्हाला माहिती आता सर एक्स बरोबर आहे 5250 भागेला 125. काय आहे? एक्स बरोबर आहे 5250 भागेला 125. लक्षात ठेवा. 125 न भागा. 125 एक 125, 125 दोन्ही 250. मग हळूहळू करत जासान तर 125. एक काम करा, एवढं काही करू मी नका. 25 5 125, 25 दुने 50, उरले 2, 2वर 5, 25 दुने 25 1 25. ठीक आहे. आणि 25 0 0, 5 चोक 20. त्याच्यानंतर किती येईल? 5 दुने 10. उत्तर किती आलं सर? 42. बरोबर आहे. एक्स बरोबर काय आलं मग? 42. ठीक आहे. जे 45 दिवस पुरणार नव्हतं. 1 मिनिट चुकला माझ्या भागा कर काहीतरी. 525 भागेला 125, 25 5 125, 25 दुने 50, उरले 2, 25 1 25, 25 0 0, 5 चोक 20, उरले किती? 5 गुणे 10. अरे सॉरी, लोक कमी झाले ना म्हणजे जास्त दिवस पुरीना ते बरोबर आहे आपलं 42. म्हणजे जे अन्न 45 दिवस पुरणार होतं ते किती दिवस पुरलं बरं? आता हे 10 दिवस ऑलरेडी खाल्लंय, अजून 42 दिवस म्हणजे 52 दिवस. कारण 25 लोक सोडून गेले म्हणून 7 दिवस आपल्याला जास्त खायला भेटले. बरोबर आहे की नाही? तेच म्हणलं काहीतरी गोड होतो. बरोबर आहे. म्हणजे 7 दिवस आपल्याला एक्स्ट्रा पाहायला भेटलं. जे अन्न 45 दिवस पुरणार होते किती दिवस पुरला? आता 52 दिवस. काऊन? कारण हे 7 दिवस वाढले सर. काऊन? कारण 150 लोक होते, 125 सोडले, 25 लोक सोडून चालले. ठीक आहे. सेम प्रश्न आहे. आता हा प्रश्न महत्वाचा आहे. हा प्रश्न तर एकदम IMP आहे. हा प्रश्न तर सोडूच नका. एकदम कठीण आहे या भागावरचा, आणि याच्या पुढचा प्रश्न घेणार नाही. म्हणून हा प्रश्न पहा म्हणजे पहा. ठीक आहे मित्रांनो. एका किल्ल्यावर काही सैनिक आहे. आपल्याला पहिल्यांदा काय दिलं राहत होतं की एकाच किल्ल्यावर एवढे एवढे तेवढे तेवढे 1245 125 काहीतरी सैनिक राहत होते. पण आता सैनिक किती ते माहिती का आपल्याला? नाही. पण सर सैनिक कुठे लिहायचं सांगेल. सैनिक किती सर? एक्स आहे. काही आहे, काहीला आपण काय मानतो? एक्स. कारण जी आपल्याला हायच नाही त्याला आपण मानतो एक्स. ठीक आहे. जी होती तिचा वापर एडिस करून घेऊ आपण. एक्सचा असाही वापर आहे तुमच्या जिंदगीत? नाही. पण आता वापर करा तिचा, म्हणजे एक्सचा. एका किल्ल्यावर काही सैनिक होते. बरोबर आहे. किती होते? एक्स होते. गुन्हेला 45 दिवस पुरेल एवढं नव्हतं. किती दिवस पुरणार होतं ना? 45. आपण इथं दिवस लिहितो. बरोबर आहे. मग किती पोळ्या असतील द्या सर? 45 गुन्हेला एक्स म्हणजे किती पोळ्या झाल्या? 45 एक्स पोळ्या. किती पोळ्या होत्या मग आपल्या? 45 एक. समीकरण सोडायचं नाही. इथं एकूण लोक लिहायची, इथून इथं दिवस लिहायचा, त्यांचा गुणाकार इथं लिहायचा. सर एक्स गुन्हेला 45 एवढे एवढी इथं काय त्या पोळ्या. बरं. 5 दिवसांनंतर 300 सैनिक जास्तीचे आले. 5 दिवसानंतर 300 सैनिक जास्तीचे आले. म्हणजे 5 दिवसानं काय आलं? एक्स अधिक 300 जास्ती झाले. त्यामुळे उर्वरित अन्न 32 दिवस पुरते. म्हणजे किती दिवस पुरले अन्न? 32 दिवस पुरले. उरलेले अन्न किती दिवस पुरले? 32 दिवस. पण उरलेले अन्न आहे किती ते मी तर पाहणं पडेल ना आपल्याला. मला सांगा 5 दिवसांना 300 सैनिक आलाय म्हणजे 5 दिवसांपर्यंत यांनाच खाल्लं की नाही? मग किती अन्न खाल्ला शिन्यांना? एक्स लोकांना किती दिवस सर? 5 दिवस. एक्स लोकांना 5 दिवस किती अन्न खाल्ला असेल? बरोबर 5 एक्स. 45 एक्स एकूण अन्न होतं. त्याच्यातलं 5 दिवसात या एक्स लोकांना 5 एक्स अन्न खाल्लं. उरलेलं अन्न किती राहिलं? उरलेलं अन्न राहिलं सर 40 एक्स. उरलेलं अन्न किती राहिलं? 40 एक्स. हे तुमचं झालं समीकरण तयार. हे समीकरण सोडवा, तुमचं उत्तर आलं म्हणून धरा. काहीच घेऊन येणार. ठीक आहे. पहा कसं सोडवसान आता. या नाही गुणून घ्या. एक्स गुणेला 32 सर 32 एक्स अधिक 32 गुणेला 30 सर 32 0 0, 32 त्रिक 96, 30 त्रिक 90, 2 त्रिक 6 असं झालं. ते काही बिघडा विषय.
बरोबर सर 40x. आता हे x x एका साईडले पाठवले, सगळ्या जमा करून आपण एका साईडले, मग 960 बरोबर 40x वजा 32x यांची वजाबाकी आली 8. मग 960 बरोबर आलं सर 8x. 960 बरोबर आलं 8x आणि x बरोबर आलं सर 960 भागिले 8. 960 भागिले काय आले 8. 8 1 8, 8 दुने 16, 8 0 0. ठीक आहे, किती झाले सर 8 0 0. मग सुरुवातीला किती लोक होते रे 100. एक मिनिट काहीतरी चुकलो माझ्या. हा 300 लोक आले रे, तेच तर म्हणलं. सॉरी हा, इथं चुकी झाली माझी. हा आय माय सॉरी. किती लोक आले 300 गुणेला 32 बरोबर 40x. हे सोडू आपण इथे. किती झाले सर हे 32 1 32x अधिक 32 त्रिक 96,000 बरोबर 40x. बरोबर आहे ना. हा कारण 9600 येणार आहे. परत तेच करतो मी. आता इकडे येतील वजा होतील, म्हणजे इथे काय बनणार आपले 9600 भागिले 8. बरोबर आहे. 8 1 8, 8 दुनी 16, 8 0 0 8 0 0. म्हणजे सुरुवातीला किती लोक होते सर 1200. किती लोक होते सुरुवातीला 1200. काय म्हणलं पाहिजे त्यांना, सुरुवातीला किती लोक होते मग 1200 लोक होते. याच्यात काय बदल तुम्हाला सांगितले, कोणताही प्रश्न याच्यातला कसं आहे काही विचारो, इथं एकूण लोक लिहिते, इथे एकूण दिवस लिहायचे आणि इथं काय लिहायचं जेवढं अन्न होणार आहे आपलं तेवढं. ठीक आहे. इथं काय लिहायचं दुसऱ्या लाईनला, जर अन्न खायला असेल काही दिवस, म्हणजे काही दिवसांना लोक इथे वाढले असतील किंवा कमी झाले असतील, तर त्या काही दिवसात त्यांना किती अन्न खायला असेल ते लिहायचं. आणि नंतरचं जेवढे कमी झालेले किंवा वाढलेले लोक या तिसऱ्या लाईनला लिहायचे. तुमचं समीकरण तयार झालं, प्रश्न सुटला, एवढी आपली गॅरंटी. मित्रांनो व्हिडिओ जर नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थोडे तर गोंधळ राहत त्यासाठी माफी असावी. मात्र लेक्चर बद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट सेक्शन मध्ये सांगायची. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.